हाय फ्रेंड्स, जय गजानन. तर इथे सकाळची पूजा करून झाली. त्याच्यानंतर सकाळचे जे पण बेसिक काम असतात ते सगळे आवरून झालेत आणि इथे मी अंघोळ वगैरे करून आलेली आहे. त्यासोबत हे घरी नाही आहेत, तुम्हाला याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये समजलंच असेल. तर त्याच्यामुळे इथे काही जास्ती धावपळ नाही आहे, एकदम आरामात सगळं चालू आहे. नाहीतर कसं ड्युटी असते, सकाळी ऑफिसला जायचं असते त्यांना, तर मग कसं सगळी घाईघाई असते. तर आज मी निवांत सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर आता मी किचनमध्ये आली. कारण आता मला वरण भाताला कुकर लावायचं होतं त्याच्यामुळे. आणि मग बघते म्हटलं कशाची भाजी करायची. तर इथे रुजूल बसून आपला मस्त एन्जॉय करत होतं. त्यासोबत तुमच्यासोबत मला गाजरच्या हलव्याची रेसिपी शेअर करायची होती. खूप दिवसापासून शूट करून ठेवली आहे, पण ते काय शेअर करणं झालंच नाही. तर इथे मस्त 1 किलो गाजर होते, ते किसून घेतले छान मस्त. आणि त्याच्यामध्ये असं बघू शकता तूप टाकून दिलं आणि त्याला आता तुपामध्ये छान मिक्स करून घेत आहे. आणि मग याला झाकून मी सॉफ्ट फ्रायसाठी शिजायला ठेवून देणार आहे. इथे बघू शकता मस्तपैकीचं पाणी सुटून हे छान आटलेलं आहे आणि मस्त आपलं म्हणजे 40 ते 50% शिजलेलं पण होतं गाजर. त्याच्यानंतर मग यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे. आज मी थोडंसं वेगळं बनवलं, नाही तर मी दूध टाकून कधीच म्हणजे बनवत नाही. ट्राय केलं होतं दूध टाकून, कारण मी एकदा कधीतरी बनवलं होतं तर छान झालं होतं त्याच्यामुळे. मग त्याच्यानंतर ना दूध टाकून आता आपल्याला दूध आटतपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोडंसं ना हे वाफ आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला व्हिडिओमध्ये, ते मला आधी काही कळलं नाही. मग इथे छान मीडियम फ्लेमवर मी शिजवून घेतलं आहे. बघू शकता दूध पण छानपैकी आटलेलं आहे, थोडंच बाकी आहे. तर मग मी इथं जेवढं गोड म्हणजे मला पाहिजे होतं तेवढ्या त्या हिशोबाने अंदाजाने साखर टाकून दिली. तुम्हाला जास्ती गोड पाहिजे जास्ती टाका, कमी पाहिजे कमी टाका. या पद्धतीनं तुम्ही म्हणजे साखर यूज करू शकता. आता मग साखर टाकल्यावर याला आणखी थोडं पाणी सुटलं आहे. तर याला आणखी छान पाणी आटतपर्यंत शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी तिकडे बदाम जे आहे ना ड्रायफ्रूट्स ते कट करून ठेवले होते. तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ते तुम्ही टाकू शकता. तुपामध्ये फ्राय करून पण टाकू शकता, पण मी कच्चेच यूज केले होते. तर मी फक्त बदाम यामध्ये टाकणार आहे. आणि जेव्हा गाजर शिजत होतं ना, तेव्हाच मी त्यामध्ये विलायची पावडर पण ॲड केलं होतं, कारण त्याच्याने एक छान असा फ्लेवर येते. मग आता हे सगळं मिक्स करून घेते आणि याला आणखी 5-10 मिनटं शिजू देते, म्हणजे छान ड्राय होतपर्यंत. त्यानंतर मग आपला गाजरचा हलवा बनवून रेडी होऊन जाणार. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. तर चला भेटू नंतर. बाय.